चंद्रसागर आपत्तीला जबाबदार कोण? हायकोर्टाच्या आदेशाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप आहे. डहाणू नगर परिषद हद्दीतील चंद्रसागर परिसरात नैसर्गिक नाले व पाण्याचा प्रवाह बेकायदेशीररित्या बंद करून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आल्यामुळे 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसामुळे अनेक आदिवासी कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घरगुती साहित्य, अन्नधान्य आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलेला आहे. विशेष म्हणजे या परिसरात मँग्रोव्ह तिवरी संवर्धन आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की संबंधित मँग्रोव्ह या ठिकाणी लावले गेले नसल्यामुळे हा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल लागला देखीलही आजपर्यंत कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका, उपविभागीय अधिकारी यांनी आजपर्यंत चंद्रसागर इथं कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता त्यांनी आजपर्यंत मँग्रोव्हचं एकही झाड लावलं नाही. म्हणजे मँग्रोव्ह म्हणजे तिवरी. तसंच आज त्या गरीब कुटुंबाच्या घरात भर पावसामुळे दिनांक 6/7/2026 रोजी यांच्या प्रत्येकाच्या घरात पाणी आलं आहे. ही सरकारची लापरवाही आहे. आजपर्यंत सरकार झोपले आहेत का? नगराध्यक्ष झोपले आहेत का? आज ह्या गरीब जनतेकडे कोण लक्ष देणार आहे? सरकारच्या लापरवाहीमुळे सगळं पाणी आमच्या घरात घुसलेलं आहे आणि हे सगळं बांधकाम केलेलं आहे. पूल वगैरे तिकडे बांधकाम केलं सगळं, त्याच्यामुळे सगळं घरात पाणी शिरत आहे. आज या ह्यांच्या घरात या प्रत्येकाच्या घरात पाणी बघा, त्यांचं नुकसान केवढं झालंय. या पुढे या. मी धीरेन वाजे मसे. आमच्या गावामध्ये पूर्ण पाणी भरलंय आणि पूर्ण पाणी रस्त्यावरती एवढं पाणी आहे. आमच्या घरामध्ये पाणी घुसलंय आणि सगळं एवढं मग घरामध्ये पाणी घुसलाय. पूर्ण आमची करा पूर्ण. बाहेर झोपत आहेत. आम्ही काय करू तुम्ही सांगा. बस आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला याचं न्याय द्या. यामध्ये धान्य, काही अमूल वस्तू नुकसान झालेलं आहे. आज ह्या नुकसानाची भरपाई शासन काही करत नाही ना. त्यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार अर्जही केला. हायकोर्टाचा आदेशही दाखवला. त्याच्यानंतर हायकोर्टाचा आदेशही दाखवला. दिनांक 8/5/2026 रोजी महाजिल्हाधिकारी साहेब पालघर यांच्याकडेही अर्ज दिला. त्याच्या व्यतिरिक्तही शासनाने दुर्लक्ष करून तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, आमचे नगराध्यक्ष तसेच मुख्य अधिकारी यांनी ह्या ठिकाणी लक्ष घातलं नाही. नमस्कार, मी नरेश दुबळा, सामाजिक कार्यकर्ता व काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये दरवर्षी पाणी भरतं. असं एकही वर्ष गेलेलं नाही मिळत की पाणी भरलं गेलं नाही मिळत. लोकांचे भरपूर नुकसान होते. हा आता तुम्ही इकडे बांध बघू शकता. याच्यात दरवाजे लावण्यात आलेले आहेत. ते दरवाजे दरवर्षी काढतात पण यावर्षी काढलेले नाही मिळत. आणि प्लस तिकडे इकडे जो बांध होता तो पण तोडण्यात नाही आला. तो पाण्याने वाहून गेलाय आणि इकडच्या बांध, या साईडच्या बांध तोडणं अजून जरुरी आहे. आम्ही नगरसेवकांना फोन केलेला आहे, तन्मय वारी यांना. त्यांनी सांगितलंय की आम्ही JCB आणून तो बांध तोडायला लावत आहेत. आणि जी रीट पेटिशन टाकली होती संगीता मंगल्या कडू यांनी, त्याच्यासाठी अजून काही शासनाने हे केलेलं नाही. आणि जे मोठे मोठे बांध बांधलेले आहेत ते अजून तोडण्यात आलेले नाहीये.